Students, next topic we are going to study, that is environment and biotechnology. It has become possible to solve the environment related various problems with the help of a biotechnology. Microbial technologies are already in use for treatment on sewage and solid waste. सॉलिड वेस्ट किंवा जर स्वेज असेल तर त्याला आपण मायक्रोबियल ट्रीटमेंटनी हे सॉल्व करू शकतो. स्वेज इज रिच इन ऑर्गॅनिक मॅटर. स्वेज जो असतो, कचरा जो असतो तो ऑर्गॅनिक मॅटर त्याच्यात भरपूर असतात. इन सच स्वेज इज रिलीज इन नॅचरल वॉटर बॉडीज लाईक रिवर. ऑर्गॅनिक मॅटर in it gets oxidized with the help of a dissolved oxygen. स्वेज जो आहे तो वॉटरमध्ये सोडला जातो, जिथे रिव्हर्स आहेत किंवा ऑर्गॅनिक मॅटर जे आहे त्याच्यामधलं स्वेजमधलं ते काय होतं, ऑक्सिडाईज होतं विथ द हेल्प ऑफ अ ऑक्सिजन. ड्यू टू दिस द लेवल ऑफ अ डिझॉल्व्ड ऑक्सिजन इन द वॉटर डिक्रीजेस. ॲडिसिव्हली दे इफेक्टिंग द ॲक्वॅटिक लाईफ. त्यामुळे ॲक्वॅटिक लाईफ पण इफेक्ट होतं जर वॉटरमधलं ऑक्सिजन कमी झालं तर. ॲज अ रेमेडी ऑन दिस द स्वेज शुड बी रिलीज इन द रिव्हर ओनली आफ्टर ऑक्सिडायझिंग विथ द हेल्प ऑफ अ मायक्रोबियल टेक्नॉलॉजी. म्हणूनच स्वेज हा रिव्हरमध्ये तेव्हाच सोडायचा जेव्हा तो बाहेर ऑक्सिडाईज करून नंतर तो रिव्हरमध्ये सोडला गेला पाहिजे. आणि तो ऑक्सिडाईज आपण कोणापासून करू शकतो, तर मायक्रोबियल टेक्नॉलॉजीजनी. फर्स्ट, द मायक्रोब्स आर यूजफुल ऑन द लार्ज स्केल वाईल प्रोडक्शन ऑफ कंपोस्ट बाय ट्रीटमेंट ऑन द सॉलिड ऑर्गॅनिक वेस्ट मटेरियल. मायक्रोब्सला जर आपण सॉलिड ऑर्गॅनिक वेस्ट मटेरियलवरती जर आपण त्याची ट्रीटमेंट केली तर कंपोस्ट निर्माण होऊ शकतं. बायो रेमिडेशन, बायोपेस्टिसाइड्स, बायोफर्टिलायझर्स, बायोसेन्सर्स etc. are some of the new concept in biotechnology method. So let us move on to the next, that is bioremediation means either absorption or destruction of toxic chemicals and harmful pollutants with the help of a plants and microorganism. बायोरेमिडेशन म्हणजे जर काही पोल्युशन्स असतील किंवा काही टॉक्सिक केमिकल्स असतील, म्हणजे पॉयझनस केमिकल्स असतील, तर त्याला आपण ॲब्झॉर्ब करू शकतो. कशाने, तर प्लॅन्ट्स आणि मायक्रोऑर्गॅनिझमनी. If the plants are used for this purpose, it is called as a phytoremediation. For example of bioremediation are as follows. First, the Pseudomonas bacteria are useful for cleaning the hydrocarbon and oil pollutant फ्रॉम सॉईल अँड वॉटर. जर सॉईल आणि वॉटरमध्ये ऑइल पोल्युटंट असतील तर त्याला सुडोमोनास बॅक्टेरियानी क्लीन करू शकतो. द फन पॅट्रीस विटाटा कॅन ॲब्झॉर्ब द आर्सेनिक फ्रॉम द सॉईल. जर सॉईलमध्ये आर्सेनिक असेल तर पॅट्रिक विटाटानी त्याला ॲब्झॉर्ब करू शकतो. जेनेटिकली मॉडिफाईड व्हरायटी ऑफ इंडियन मस्टर्ड कॅन बी ॲब्झॉर्ब सिलिनियम फ्रॉम द सॉईल. इंडियन मस्टर्ड काय करू शकतं, तर सॉईलमधलं जे सिलिनियम आहे त्याला ॲब्झॉर्ब करू शकतं. सनफ्लॉवर कॅन ॲब्झॉर्ब द युरॅनियम अँड आर्सेनिक. बॅक्टेरियम डिनोकोलॉसिस रेडिओड्युरोन्स इज हायली रेडिएशन रेजिस्टंट ऑर्गॅनिझम. रेडिएशनला हे जे बॅक्टेरियम आहे डिनोकुलासिस रेडिओड्युरोनिस हे ॲब्झॉर्ब करू शकतो. इट हॅज बीन जेनेटिकली मॉडिफाईड अँड यूज टू ॲब्झॉर्ब द रेडिएशन
from the radioactive debris. Grasses like alfalfa, cauliflower and ya are used in the phytoremediation. Now let us see food biotechnology. Food items like bread, cheese, wine, beer, yogurt, vinegar are produced with the help of microorganisms. ब्रेड, चीज हे जे आयटम्स आहेत ते मायक्रो ऑर्गॅनिझमच्या साहाय्याने आपण बनवू शकतो. दीज फूड आयटम्स आर प्रोबेबली द ओल्डेस्ट वन प्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. हे आपण आधीपासून बायोटेक्नॉलॉजीच्या साहाय्याने बनवत आलेलो आहोत. नेक्स्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट, दॅट इज DNA फिंगर प्रिंटिंग. DNA consequences of each person is unique as that of the fingerprints. प्रत्येकाचे DNA हा वेगळा असतो. जसं प्रत्येकाचे फिंगरप्रिंट्स वेगळे असतात तसेच DNA सुद्धा प्रत्येकाचा वेगळा असतो. ड्यू टू दिस द आयडेंटिटी ऑफ एनी पर्सन कॅन बी इस्टॅब्लिश्ड विथ द हेल्प ऑफ इट्स अवेलेबल DNA. म्हणजेच प्रत्येकाची आयडेंटिटी त्याच्या DNAने आपण त्याला सांगू शकतो. दिस इज कॉल्ड ॲज अ DNA फिंगर प्रिंटिंग. इट इज मेनली यूजफुल इन फॉरेन्सिक सायन्स. फॉरेन्सिक सायन्समध्ये या DNA फिंगर प्रिंट्सचा फार उपयोग होतो. आयडेंटिटी ऑफ अ क्रिमिनल कॅन बी इस्टॅब्लिश्ड विथ द हेल्प ऑफ एनी पार्ट ऑफ इट्स बॉडी फाउंड ॲट द साईट ऑफ अ क्राईम. समजा जर एका क्रिमिनलचा कोणत्याही बॉडीचा पार्ट क्राईम साईटवरती जर मिळाला तर त्याला DNA फिंगर प्रिंटिंगच्याद्वारे आयडेंटिफाय करू शकतात. Similarly, identity of a father of any child can be established. This research is performed in the Center of DNA Fingerprinting and Diagnostic at Hyderabad. हा रिसर्च DNA फिंगरप्रिंटिंग डायग्नोस्टिक हैदराबाद इथे परफॉर्म केला जातो. I think you must have understood about the DNA fingerprinting also.